जेव्हा आपल्याला आपली किंमत माहीत नसते, तेव्हा आपण आपली किंमत दुसऱ्याच्या नजरेत शोधत असतो. आणि एक दिवस असा येतो, आपली किंमत कुणालाच नाही याची जाणीव होते. तेव्हा ती व्यक्ती विचार करायला लागते, की असे का झाले? सगळ्यांसाठी मी एवढे सगळे केले आणि ऐनवेळी सगळ्यांनी मला एकटे पाडले. कारण काय आहे माहिती आहे? तुमची किंमत तुम्हालाच नाही कळली कधी. कुणासाठी इतके पण अवेलेबल राहायचे नसते. लोक आपल्याकडे ऑप्शन म्हणून बघतील आणि हेच कारण उपस्थित नसताना सुद्धा याची जाणीव कोणालाच होत नसते. तर असं सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे, की आपण प्रत्येक वेळेस, प्रत्येक जागी, प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असतो. त्यावेळेस आपण स्वतःची किंमत स्वतःला मात्र कधीच देत नसतो. त्यावेळेस असं बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. तर स्वतःलासुद्धा ओळखायला शिका आणि स्वतःलासुद्धा म्हणजे एक स्वतःला आपल्या कमी लेखू नका. कधीही स्वतःला कमी लेखू नका. तर चला, आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती केलेली आहे आपण कामाच्या आवराआवरीपासून केलेली आहे. आणि आजचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ दोन्हीचा मिक्स येत आहे. तर मांजर बघा किती छान खेळत आहे आणि तिचे डोळे एवढे डेंजर चमकत आहेत ना. खूप दिवसाच्या नंतर मी घेतलेला आहे उपमा बनवायला. कारण मुलाला जायचं होतं, सकाळी लवकर जायचं होतं आणि पोह्याचा वगैरे नाश्ता बनवायला. पोहे संपलेले होते घरचे आणि दुसरे कडधान्य वगैरे पण म्हणजे ह्यांनी मटकी होती भिजलेली, पण नुसते कडधान्य खायला नको म्हणतात आणि सकाळी सकाळी जरा थंडच होतं तर त्याच्यामुळे भिजलेले कडधान्य वगैरे खायला असतात चांगले, पण सकाळ म्हणजे एकदम लवकर त्यांना नको होतं ते. म्हटलं चला मग गरम गरम काहीतरी करूया दुसरं, म्हणून उपमा करायला घेतलेला होता. उपम्याला टाकलेलं होतं मी मोहरीचं तेल टाकलेलं होतं आज आणि त्यामध्ये टाकलेले आहेत थोडेसे शेंगदाणे, जिरे, मोहरी, कांदा आणि हिरवी मिरची. बाकीचं साहित्य माझ्याकडे नव्हतं. कोथिंबीर आणि अजून काही भाज्या आपल्याला ह्याच्यात ॲड करायच्या तर आपण करू शकतो, कारण उपमा हा जेवढा व्हेजिटेरियन आपण करू तेवढा चांगला होतो आणि हा पण खूप छान झाला होता. फक्त थोडासा म्हणजे जास्त तिखटाला वरचढ झाला होता. एकदम झणझणीत म्हणाल तर काहीच हरकत नाही आहे. खूप छान झाला होता. तरी बऱ्याच दिवसाच्या नंतर मलासुद्धा छान लागला आणि मी पण खाल्लेला आहे. तर असो, त्या कामामध्ये कुठला ना कुठला अडथळा हा येतो. मी उपमा करायला घेतला आणि ह्याला सापडत नव्हतं त्याचं शर्ट. तर मग ते शर्ट शोधून देण्याच्या नादामध्ये माझा उपमा जो आहे थोडासा काय झालेला आहे, करपलेला आहे. त्यामुळे त्याचा रंग जो आहे ना तो बेरंग झालेला आहे. चव मात्र नाही बिघडून दिली त्याची. मी पटकन त्याला बघितलं, पण थोडासा रंग त्याचा बेरंग झालेला आहे. म्हणजे जो पिवळा व्हायचा किंवा एकदम थोडासा छान दिसायचा तर नाही दिसत आहे तो. इथं बघा थोडासा करपलेला आहे तो. तर असो, मी पटकन त्याला हलवून घेतलं आणि जो म्हणजे जास्त एका जागेवर करपला असतो तो त्याच्यातून वाचवलेला आहे थोडासा. आणि थोडीशी हळद जी आहे ती मला तेलात टाकायची होती, पण आता ही कढई पण खूप तापली होती आणि ते शर्ट बघण्याच्या नादात रवा पण थोडासा जास्त एका जागेवर हे झाला असता, म्हणून मी काय केलं पटपट त्याला हळद टाकली आणि हलवून घेतलेला आहे. पण त्याचा रंग मात्र बिघडलेला आहे. तरी तर काय केलेलं आहे आपण, रवा जो आहे ना तो अगोदर पण भाजून घेऊ शकतो आणि नंतर तेल टाकून सुद्धा नुसता भाजू शकतो, किंवा असं जसं आपण खिचडी भात करतो ना त्या पद्धतीने मसाले वगैरे टाकून सुद्धा आपण याला भाजू शकतो. तर मी तसंच केलेलं आहे. सर्व साहित्य टाकून साहित्यसुद्धा भाजून घेतलेलं आहे. नंतर त्यामध्येच रवा भाजून घेतलेला आहे आणि पाणी टाकलं की थोडंसं हलवून ह्याला मस्त गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. झाकून ठेवलं की तो छान फुलतो आणि त्याची वाफ जी आहे ती त्याला बसते एकदम छान. तर बघा हे सर्व साहित्य जे आहे ना थोडंसं करपल्यामुळे ह्याच्यामध्ये म्हणजे रंग जो आहे ना तो त्याचा उठलेला आहे, म्हणजे व्यवस्थित नाही दिसत आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर मस्त असा जो उपमा आहे तो आपला फुललेला आहे, पण त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रंगाची बिघड झालेली आहे. असो, उपमा झालेला आहे आणि इथे मी त्याला लगेच गरम गरम काय केलेलं आहे वाढून दिलेलं आहे. नंतर बाहेर येऊन बघते तर मांजरीनं काय केलेलं आहे, आपली छान तुळशीमध्ये जी लावलेली आहे ना मेथी, ती मेथी सर्व म्हणजे तिचा सारा चुराडा केलेला आहे. ती डायरेक्ट काय करते त्याला पायानं उकरवते किंवा
त्याच्यामध्ये जाऊन झोपते. त्यामुळे त्या तुळशीवरती त्या मेथीमुळे ना तुळशीची पण हे झालेली आहे, वाट लागलेली आहे आणि त्या मेथीची वाट मांजरीने लावलेली आहे. तर बघा सकाळी सकाळी किती छान वातावरण दिसतंय बाहेरचं. एकदम आकाशाचा रंग खूप छान दिसत आहे. म्हणजे जो निळा रंग जो म्हणतो ना तो एकदम परफेक्ट ह्याला दिसत आहे. मला तो खूप बघावासा वाटत होता म्हणून मी तो काय केलेला आहे, कॅप्चर केलेला आहे. चला, साधा सोपा गावरान पद्धतीचा बेत म्हणायला काहीच हरकत नाही आहे. मी काय केलेलं आहे, आपल्या बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत. खूप दिवसाच्या नंतर बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत. जवळपास 1 महिना तरी झाला असेल मी बाजरीची भाकरी केली नव्हती. तरी तर बाजरीच्या भाकरी जी आहेत ती मी करण्यासाठी घेतलेल्या आहेत. आणि बाजरीच्या भाकरी ह्या उबदार असतात आणि थंडीच्या चवदार असतात. त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये बाजरीला गरमीसुद्धा असते, त्यामुळे बाजरीची भाकर थंडीच्या दिवसामध्ये एवढी चवदार लागते. भले तिच्यासोबत भाजी असो नसो, ठेचा, चटणी काही पण असू द्या, ताक असू दे, दूध असू दे, कुठल्याही पदार्थासोबत बाजरीच्या भाकरीला चव येते आणि खूप छान लागते बाजरीची भाकर. तर तुम्हाला कोणती भाकर आवडते जास्त खायला, बाजरीची की ज्वारीची? मी तर दोन्हीही म्हणजे दोन्हीही भाकरी करत असते, कधी ज्वारीच्या तर कधी बाजरीच्या, आलटून पलटून. ह्या 2-4 महिन्यामध्ये ज्वारीसुद्धा मी बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आणते, कारण कसं आहे कधी धपाटे वगैरे करायलासुद्धा आपल्याला ज्वारी लागते, तर त्यासाठी आणत असते. आता मात्र आईने ह्यावेळेस आल्यावर बाजरी आहे, भावानं मात्र बाजरी आणून दिलेली आहे, त्यामुळे ज्वारी मी आणलेली नाही आहे. कारण हे काही ते काही मी आलटून पलटून करायची, पण आता बाजरी आणलेली आहे तर मी ज्वारी मात्र नाही आणलेली. तर असो, भाकरी माझ्या करून झालेल्या आहेत. लगे हात काय केला मी, गॅस पुसून घेतलेला आहे. आणि फ्लावरची ह्यांनी आणलेली होती फ्लावर, तर भाजी करण्यासाठी फ्लावर घेतलेली आहे इथे. तर चला, मी इथे फ्लावर चिरत चिरत तुम्हाला थोडेसे जी स्वामी प्रार्थना आहे ना ती तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ थोडासा लक्षपूर्वक ऐका. तर सकाळी सकाळी आपल्याला काय करायचं आहे, आपण जी कुठलीही एक प्रार्थना आपण करतो, तर जी समर्थांची प्रार्थना आहे ती तुम्हाला सांगते मी. स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला. आणि ओम श्री स्वामी समर्थाय नमः किंवा ओम श्री स्वामी समर्थ असं आपल्याला म्हणायचं आहे. नंतर म्हणायचं आहे की हे स्वामी समर्था, माझ्या मनाला शांतता दे, विचारांना सकारात्मक दिशा दे आणि माझ्या प्रत्येक कृतीतून तुझी कृपा राहू दे. आजचा दिवस आनंद, संयम आणि श्रद्धेने भरलेला जावो. चुका झाल्या तर त्यातून शिकण्याची शक्ती मला दे. स्वामी समर्थ, माझं कुटुंब, माझं घर आणि माझं आयुष्य तुझ्या आशीर्वादाने सदैव सुरक्षित राहो. हे स्वामी समर्था, आजच्या दिवसाची सुरुवात तुझ्या पवित्र नावाने करू दे. माझ्या मनाला शांतता दे, बुद्धीला योग्य दिशा दे आणि प्रत्येक कामात तुझी कृपा राहू दे. नकारात्मक विचारापासून दूर ठेव. धैर्य, श्रद्धा आणि संयम दे. माझं कुटुंब, माझं घर तुझ्या आशीर्वादाने सुरक्षित राहो. स्वामी समर्था, आजचा दिवस शांत, सकारात्मक आणि आनंदी जावो. ओम श्री स्वामी समर्थ. तर अशी एवढी छोटीशी 2 वाक्यातली ही प्रार्थना आहे. तर ही प्रार्थना म्हणून आपल्या मनाला खरंच खूप छान समाधान आणि शांतता मिळते. तुम्ही नक्की करून बघा. आणि ही प्रार्थना करायला तुम्हाला कुठलाच वेळ जास्त लागणार नाही आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठलीही अडचण नाही आहे की तुम्ही कुठेतरी बसूनच करा. फक्त ही मनातून करा, हृदयातून करा आणि स्वामींपर्यंत पोहोचेल अशी करा. खरंच ह्यानं तुम्हाला खूप फरक पडणार आहे. तर चला, मला वाटलं ही प्रार्थना तुमच्याशी शेअर करावी म्हणून केलेली आहे. आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि खरंच जर तुम्ही ही प्रार्थना ऐकली असेल, माझ्या व्हिडिओमधून जर ऐकली असेल, तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जी प्रार्थना आपण म्हणतो ना तीसुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा, म्हणजे मलासुद्धा कळेल की तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात. ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही खरंच प्रार्थना ऐकली का नाही ते सुद्धा मला कळेल. तर चला, मध्ये तुम्हाला मी प्रार्थना शेअर केलेली आहे. थोडासा म्हणजे मिक्स झालेला आहे आपला व्हिडिओ असो, तर मला वाटलं तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी केलेली आहे. तर इथं माझा स्वयंपाक झालेला आहे.
भाजी केलेली आहे मी फ्लावरची. तर एकदम साधी सोपी आणि लवकर होणारी भाजी आहे. फ्लावरची भाजीसुद्धा खूप छान लागते भाकरीसोबत आणि चपातीसोबत. तर मला वाटते कुठलीही भाजी चपातीपेक्षा भाकरीला जास्त चव देते. आणि भाकरीला कसं असतं, थोडंसं तिखट मीठ टाकलं आणि चवदार तिखटा मिठाची सुद्धा चव जर आली ना, तर भाकरीसोबत भाजी छान लागते. तर चपातीसोबत भाकरीसोबत माणूस एवढं भाकर खायला म्हणजे जास्त हे नाही करत की बाबा मला भाकर खाऊ वाटत नाही आहे. ज्यावेळेस आजकाल जास्त चपाती खायची सवय झाली सगळ्यांना, म्हणून सांगा, नुसता भाकरीसोबत जी चव आहे ना, ती जास्त करून आपण गावाकडे बघा, कधीच कोणी म्हणत नाही जास्त मला भाकर खाऊ वाटत नाही, काही नाही आहे. ठेचा भाकरी असेल तरी खातात, भाजी भाकर असेल तरी खातात. आणि शेतामध्ये तर काही तोंडी लावायला असो नसो, कांदा असो किंवा एखादी कच्ची भाजी कुठलीही असो, घेतात तोंडी लावायला आणि खातात. कधी कधी नुसते मिरचीसोबतसुद्धा खातात. खरंच त्याला चव आहे वेगळीच. तर असो, मला जे वाटलं ते मी तुम्हाला बोललेले आहे. आवडलं तर लाईक करा, नसेल तर इग्नोर करा. तर चला, माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. लगे हात मी काय केलेले आहेत, जेवढे पडले तेवढे भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत. आणि थोड्याशा ह्याच्या हरभरे जी होते ना, थोडेसे जी काबली हरभरे आपण म्हणतो मोठे, ते मी भिजू घातलेले होते. कारण आत्ता मी ठरवलेलं आहे की रोजच्याच जेवणामध्ये काही ना काहीतरी थोडंसं स्प्राऊट असावं. तर त्यासाठी थोडंसं कडधान्यसुद्धा मी भिजू घालत असते. भले मुलं खात नाही येतं, पण ते आपल्याहून जर केलंच, रोजची रोज जर आपण आवडीने केलं, तर काय होतं, 1-2 घास का होईना त्यांच्या पोटामध्ये जातात. म्हणून मी थोडंसं करत असते. आपण जर खायला लागलो तर ते एखादा घास तरी खातातच. म्हणून मी काय केलेले आहे, थोड्याशा याच्या घुगऱ्यासुद्धा केलेल्या आहेत, पण त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या नाही आहेत. तर माझे भांडे वगैरे सुद्धा झालेले आहेत आणि तुम्हाला दाखवते आजचा साधा सोपा थोडासा गावरान आपला बेत, म्हणजे भाजी भाकर आणि त्याचबरोबर थोड्याशा हरभऱ्याच्या घुगऱ्या आणि थोडंसं दही आहे. तर चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असा गावरान पद्धतीचा बेत तुम्हीसुद्धा करता का? आणि काय काय करता भाकरीसोबत खायला, तुम्हाला काय काय आवडतं ते सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या इथे सुद्धा आजकाल भाकरी खायला जास्त आवडतात का चपात्या, त्यासुद्धा मला सांगा. कारण आपण त्यानुसार रेसिपी वगैरे बनवत जाऊ. तर चला, आज मी प्रयत्न करते की माझ्या ऑडियन्सला जे आवडतं ते दाखवण्याचा, किंवा त्यांच्या आवडीनिवडी विचारूनसुद्धा आपण काय करूया, थोडीशा रेसिपीज वगैरे करूया. म्हणून तुम्हाला हे सर्व प्रश्न मी विचारलेले आहेत. तर असो, चला, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.